हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी प्रतीक्षा. आपल्या प्रसन्स वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज चालली आहे माहेरी. का चालली आहे ते पाहण्यासाठी पूर्ण ब्लॉग पहा. चलो बाय. भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात. युवराजनी अय्यो कोणी काय कर ना कोणतरी नेला आलंय मला. आमची परी युवराजनी. परी फिरी काय नाही. कुठे बघतीये? कुठे चाललोय आपण? दूर चाललोय. बघा कशी बघतीये माझ्याकडे. मम्मा पुढे बसलीये तिची, पप्पा पण पुढे पण आलीये माऊकडे. हो की नाही? हा कुठे चालली बाळा तू? कुठे चालली? कुठे चालली? आमचा प्रवास सुरू झाला आहे. आता आम्ही भेटतो थोड्या वेळात. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय करा. बाय बाय. हा करा लावा. आवाज वाढव. युवराजनी कशी नाचते? खाली खेळायचंय आहे ना? खाली खेळायचंय. सोड तिला, सोड. प्रत्युष इकडे बघ. कुठे आलोय? नाश्ता करायला. बघू इकडे युवराजनी. युवराजनी आज एवढी गर्दी आहे ना, खूप जास्त. आम्हाला जागा बसायला पण भेटत नव्हती. फायनली बसले. आता नाश्ता करून घेतो. तिला वाटते सोडा आम्हाला. लागेल, त्याच्यामुळे झोपून घेतो आता आम्ही.
इथे माझी छोटी सिस्टर प्रणाली ही ड्राईव्ह करायला बसली आहे. तिने ड्रायव्हिंग क्लास लावलेला आहे. अगदी 10 दिवसातच छान शिकलेली आहे. अक्षयजी तिला बेसिक गोष्टी सांगत होते. आणि इथे झालेली आहे युवराजनीची छानशी झोप, हो की नाही? युवराजनीची मम्मा ड्राईव्ह करतीये. स्टार्टिंगला भीती वाटत होती की छोकुलीला जमेल का, पण तिने चालवायला सुरुवात केल्यावरती असे वाटले की अगदी म्हणजे 10 दिवसात एवढं छान प्रकारे ती चालवतीये हे बघून खूप आनंद झाला. खरं तर प्रत्येक स्त्रीने प्रत्येक गोष्टीमध्ये इंडिपेंडंट असलेलं केव्हाही चांगलं. त्यामुळे केव्हा गरज लागली तर काही अडचणही येत नाही. गाडी चालवत असताना मी सगळ्यांना फोन लावले. व्हिडिओ कॉलवरती सगळ्यांना दाखवलं की छोकली किती छान गाडी चालवतीये. सगळ्यांना पाहून खूप जास्त आनंद झाला. मला तर खूप जास्त आनंद झाला. माझ्या अगोदर छोटी बहीण गाडी शिकली आहे. आणि इथून गावाकडचा भाग लागला. इतके छान वाटले सगळी झाडी हिरवळ पाहून. आणि अगदी हे रस्ते सगळे मोकळे शांत, किती छान. गावाकडे आल्यावरती एक मनाला वेगळी शांतता मिळते, नाही का? यात्रा चालू झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा गावाकडे गेलात का हे नक्की सांगा कमेंट करून. तुम्हा सर्वांचे वाठार निंबाळकर या गावात सहर्ष स्वागत करीत आहेत. हे आहे वाठार निंबाळकर, माझे मूळ गाव, माझे नेटिव्ह प्लेस. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाव 2 विभागात आहे. एक म्हणजे अलीकडचे गाव आणि पलीकडचे गाव. त्यामुळे या गावात 2 देवांची यात्रा होते. एक म्हणजे ज्योतिबाची यात्रा आणि दुसरी म्हणजे मरीमाता देवीची यात्रा. माझ्या गावात ऐतिहासिक राजवाडे देखील आहेत. त्याबद्दल माहितीसाठी हा व्लॉग पुरेसा नाही. त्यासाठी पुन्हा केव्हा आले तर वेगळा व्लॉग बनवेन. इकडे बघा बरं.
इकडे बघा की, हे बघा, ऑनलाईन जॉब असेल तर हे बरं पडतं नाही का, कुठेही जावा लॅपटॉप घेऊन सोबत. आणि अशा प्रकारे आमचा प्रवास अगदी छान झाला, निवांत झाला आणि आम्ही फायनली आमच्या घरी पोचलो. आणि आमचे संग्राम साहेब सुद्धा आमच्यासोबत पोचले. यावेळेस सगळे गावाकडे अस्ताव्यस्त असल्यासारखं वाटत होतं, कारण गावाकडे नवीन एक रूम, रेनोव्हेशन, नूतनीकरण हे सगळं चाललेलं होतं आणि त्यामध्ये यात्रा. गावाकडे माझे आजी आणि आजोबा फक्त राहतात आणि हे आहेत माझे आजोबा. आणि आम्ही पोचलो की मम्मीची झाली धावपळ सुरू. इथे सगळी खाली मातीच होती आणि मुलं मातीत नको खेळायला, तिची नातवंड नको मातीत खेळायला, म्हणून ती एक एक फरश टाकून घेत होती. आणि किती वय झालं तरी आजी या गोष्टीसाठी नक्कीच पळत पळत बाहेर येते. आम्हा सर्वांना बघून तिला खूप आनंद झाला, परतंड तर आली होती तिची. आणि इथे घेतले मामाने लाडक्या भाचीला, हो की नाही युवराजनी? ती सगळीकडे पाहतच बसली, तिला सगळं नवीन वाटत होतं. या बघा, ह्यांना ओळखलत का आपण? खूप दिवसानंतर आम्ही एकत्र भेटलो. आणि इथे आले प्रतीशचे आबा आजोबा, युवराजनीचे आबा आजोबा. सगळेजण शांत बसले होते. दुपारची वेळ होती आणि सगळेजण गप्पा मारत बसले होते. प्रवास कसा झाला, कसे आलात? काय घेतलंय स्वयं बघू? दाखव, काय काय घेतलंय? हा, दाखव काय घेतलंय, दाखव ना. थोडा वेळ निवांत बसून मग सुरुवात झाली संध्याकाळच्या जेवणाची. इथे बघा किती सुंदर व्ह्यू आहे, नारळाचे झाड आणि गावाकडचा भाग. इथे चूल तयार केली आता, हो की नाही आपण? रिनोव्हेशन चालू आहे, त्याच्यामुळे हे असं सगळं तुम्हाला पसारा दिसेल. साडू साडू बसलेले तिथं निवांत झाडाखाली, नारळाच्या झाडांखाली. आणि इथे चूल पेटवून घेतली, सगळी तयारी केली आहे आणि आता मम्मी बनवत आहे चुलीवरचे मटण. हे बघा आमचे पप्पा शेतकरी. पप्पा इकडे येऊन शेतकरी झालेत, पूर्ण गावाकडे येऊन. त्यांनी त्यांचे अर्धे आयुष्य हे शहरात काढलेले आहे, त्याच्यामुळे त्यांना आता इकडे राहायला जास्त आवडते आणि मुळातच त्यांना शेती करायला खूप जास्त आवडते, त्याच्यामुळे ते आता गावी राहणे पसंत करतात. ह्या वर्षी थोडं मिसिंग जास्त वाटत होतं, कारण की या यात्रेला बहिणी नव्हत्या. पिंकूताई, धनश्री, गुड्डी
हे सगळे आले नव्हते, काही कारणास्तव त्यांना यायला जमले नाही, पण व्हिडिओ कॉलवर ती उणीव भरून काढली आम्ही. युवराजनी नुकतीच चालायला लागली होती, म्हणून तिला असं वाटत होतं की मला सोडून द्या, मला पळायचंय. अधूनमधून मी थोडीफार मम्मीला मदत करत होते. चुलीवरच्या स्वयंपाकाची सवय नाहीये, त्यामुळे डोळ्यात पाणी देखील येत होते. चुलीवरचा स्वयंपाक आणि पावसाचे वातावरण झाले होते. आणि आळणी रस्सा तयार झालेला आहे. पाऊस लागू नये म्हणून हे माझे प्रयत्न चालू आहेत. अजून तर नाही आलेला पाऊस, पण तरी पण आला जोरात तर आपण दिसतोय ते पाऊस आलाय त्याच्यावर छत्रीवरती पडतोय की. हा नॉर्मल आहे बघा. इथे अक्षय जिजू माझी मस्करी करत होते. तुम्हाला नक्की स्वयंपाक येतो का? आता काय टाकायचं आहे त्याच्यात? मसाला ह्याच्यातच टाकायचा आहे का दुसऱ्या पातेल्यात घेऊन टाकायचा आहे? अक्षयजी आणि संग्राम साहेब म्हणत होते दोघेही की चुलीचा जाळ कमी नाही झाला पाहिजे. आणि चहाची वेळ झाली. चहा घेऊन झाला सगळ्यांचा. सगळेजण चहा पिताना गप्पा मारत होते. सायलीने मसाला तयार करून दिला. आणि इथे रस्सा तयार झालेला आहे. चुलीवरचा मटण रस्सा.
आणि इथे तयारी चालू आहे सुक्या मटणाची. आणि बघता बघता सुक्के मटण सुद्धा तयार झालेले आहे. पाहून अगदी तोंडाला पाणी सुटले आहे. प्रत्युषने उद्योग करून घेतला. गाडीच्या दरवाजामध्ये त्याने हात सापडून घेतला, त्याच्यामुळे त्याला इथे झोपवून घेतले. चांगलाच पाऊस आलेला आहे. चांगला पाऊस आलेला आहे. युवराजनी, ए युवराजनी, दिसतच नाहीये. लाईट गेलीये ना, पुढे या ना. लाईट गेली ना, इकडे बघ. छोकरी कसं वाटतंय? खूप मस्त वाटतं. हा कसं वाटतंय लाईट गेली? हा ना. काय पाऊस पडतोय, लाईट पण गेली, काय वाटतंय? शोना लाईट गेली ना. पाऊस कसा आलाय? पाऊस आलाय, खूप आलाय. सगळा अगदी स्वयंपाक झाला चुलीवरचा आणि पावसाला सुरुवात झाली. त्याच्यामुळे भाकरी या घरातच करायच्या ठरल्या, नाहीतर आम्ही चुलीवरती भाकऱ्या करणार होतो. लाईट तर गेली होती, पण व्हिडिओ तर करायचा होता. त्यासाठी आहोंनी आणि जिजूंनी खूप जास्त मदत केली. अगदी दोघे मोबाईल, बॅटरी धरून आणि छोकुली माझा व्हिडिओ करत होती. तुमच्या तिघांना खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद.
अशा प्रकारे आम्ही भाकऱ्या करून घेतल्या. काही मम्मींनी, काही मी, काही वहिनींनी अशा भाकऱ्या करून घेतल्या. फायनली जावई जेवायला बसलेले आहेत. सासू सुनांनी मिळून केलेला हा स्वयंपाक कसा झालेत हे जावई आता जेवण करून सांगतील. या लोकांना स्पेशल गावरान कोंबड्याचे मटण केले होते, म्हणजे चिकन. कारण की हे लोक पुण्याचे आहेत, यांना बोकडाचे नाही तर बकऱ्याचे मटण चालते. गार्निशिंग कसं झालंय सांगा. खाल्ल्याशिवाय नाही समज. जेवायला बसलेला आहे फायनली. कसं झालंय हो? छान झालंय. मस्त. पावसाने पण गोंधळ घातलेला आहे, पण छान झालेलं आहे सगळं. दीदी, पिंकी, धनश्री आणि सगळे जिजू, गुड्डी, मिस यू. ज्यांना यायचे त्यांनी लवकर या. बाय बाय कर. युवराजी बाय बाय करा. ह्यांचं जेवण झालंय आणि हे चाललेत आता फलटणला. कारण की ह्यांना आपल्या इकडच्या बोकडाचं पाणी जे आहे ते ओंडायचं नसतं है ना, त्याच्यामुळे ते आता फलटणला चाललेत. भेटूयात आपण उद्या. बाय बाय. तू कर ना. बाय बाय कर युवराजनी. बाय बाय कर. हे बघ नाही, तिला तर झोप आली नाही. बाय बाय कर ना. मावळ म्हणा बाय बाय. बाय बाय युवराजनी. केलं बाबा. हे चाललेत आता फलटणला. आता भेटूयात उद्या. हा, जेवण कसं झालं आणि भाकरी कशी होती? भाकरी मस्त होती, पण जेवण भारी होतं. भारी. आता सायली भाकरी करायला बसली. सगळ्यांनी थोडे थोडे केलेत. व्हिडिओ आजीला आम्ही सगळे आलो की थोडा निवांतपणा भेटतो. आजीला कामातून सुट्टी मिळते. इथे आले आहेत माझ्या चुलत बहिणी साक्षी आणि वर्षा. यात्रेच्या निमित्ताने भेटणं झालं. थोडा वेळ गप्पा मारत बसलो. बघा, ही आहे माझी बहीण वर्षा आणि हा तिचा मुलगा समर्थ. हाय कर सगळ्यांना. चला आता या चाललेल्या आहेत त्यांच्या सासरी. पुन्हा उद्या त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे. भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि अशा प्रकारे आम्ही सुद्धा फलटणला गेलोत आणि निवांत आराम केला. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, बी हॅपी, स्टे हॅपी. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.